दरम्यान वर्षा बंगल्यावर येण्याआधी अमित शहांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्रीवर बैठकांचं सत्र पार पडले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली आणि यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुंबई अध्यक्ष अमित साटम हे बैठकीला हजर होते। अमित शहांनी राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा घेतलेला आहे। मुंबई महापालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ओम, सध्या अमित शहा वर्षा बंगल्यावर आहेत, मात्र वर्षा बंगल्यावर येण्याआधी सह्याद्रीवर बैठकांचं सत्र सुरू होतं। अमित शहांनी भाजप नेत्यांसोबत बैठक घेतलेली आहे। एकनाथ शिंदे हे देखील सह्याद्रीवर पोहोचलेले होते। प्राची, खरं तर आज एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या भेटीला होते। त्यापूर्वी रवींद्र चव्हाण असतील, अमित साटम असतील, भाजपचे महत्त्वाचे नेते असतील, या सगळ्यांनीच अमित शहांची भेट घेतली। परंतु मुख्यत्वे यामध्ये एक महत्त्वाची बैठक घडली, ती म्हणजे सह्याद्री अतिथीगृहावरती अमित शहांच्या उपस्थितीत भाजपच्या संघटनात्मक दृष्टीनं एक महत्त्वाची घडामोड घडली। भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नवनिर्वाचित मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी अमित शहांची भेट घेतली। यावेळेला संघाचे काही वरिष्ठ आणि मोठे पदाधिकारी या बैठकीला हजर होते। यामध्ये मुख्यत्वे मुंबई महापालिका आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा, संघटनात्मक परिस्थितीचा आढावा या ठिकाणी घेतला गेला। काही आठवड्यांपूर्वी खरं तर मुंबई आणि महाराष्ट्रात संघटनात्मक फेरबदल झाले होते। या दृष्टिकोनातून येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। मुंबई महापालिका ही देखील तितकीच महत्त्वाची आहे आणि त्यासोबतच इतरही जिल्हा परिषदा, महापालिकांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत। या दृष्टिकोनातून भाजप नेत्यांसोबतच संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अमित शहांसोबत जवळपास तासभर चर्चा केल्याचं कळतंय। साधारणपणे या बैठकीमध्ये संघटनात्मक बांधणीसोबतच राज्यातील इतर महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत, जे भाजप आणि पर्यायानं संघाच्या अजेंड्याचे विषय आहेत, यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय। त्यामुळे अजेंड्यावर कशा पद्धतीनं काम करता येईल आणि येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये भाजपची कशा पद्धतीनं तयारी महाराष्ट्रात सुरू आहे, भाजप आणि संघाचा सुद्धा समन्वय कशा पद्धतीनं आहे, याची सुद्धा चर्चा या बैठकीत झाल्याचं कळतंय। त्यामुळे अमित शहांच्या उपस्थितीत ही पार पडलेली बैठक निश्चितच खूप महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे येत्या काळात भाजपकडनं काही नवा कार्यक्रम मुंबई आणि महाराष्ट्रासाठी आखला जातोय का आणि संघाची सुद्धा त्याला साथ मिळते का, हे देखील पाहावं लागणार आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संघाच्या स्थापनेचं हे यंदाचं शताब्दी वर्ष आहे। त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी होऊ घातल्यात, त्याची सुद्धा चर्चा बैठकीत झाल्याचं कळतं। प्राची, नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।